नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हेतू गोजे आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे सोरायसिसची कारणं आणि होमिओपॅथिक उपचार. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर आर.एस. सोनवणे सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर विषयाला सुरुवात करूया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर आर.एस. सोनवणे हे सोरायट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि पुणे यांचे संचालक आहेत. भारतातील पहिलं होमिओपॅथिक सोरायसिस तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. डॉक्टर आर.एस. सोनवणे हे गेल्या 35 वर्षांपासून फक्त सोरायसिस या त्वचा रोगावर संशोधन आणि होमिओपॅथिक उपचार करतायत. त्यांनी आतापर्यंत 25,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेत. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण घेतलेलं आहे. 2014 मध्ये पॅरिस तसेच 2018 मध्ये कॅपटाऊन साऊथ आफ्रिका इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत त्यांनी संशोधन केलेलं जे होतं ते प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. डॉक्टर सोनवणेंची पुणे आणि मुंबई अर्थात पुणे आणि यासोबत मुंबईमध्ये वाशी आणि दादर येथे क्लिनिक्स आहेत. जगभरातील सोरायसिस रुग्णांसाठी सोरियोट्रीटची ऑनलाईन होमिओपॅथिक उपचार सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, थोडासा वेगळा विषय आहे सोरायसिस. अनेकांना कदाचित हा शब्द देखील अनेकांनी आज पहिल्यांदा ऐकला असेल. सोरायसिस म्हणजे नेमकं काय असतं? सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे. आपण स्लाइड्स बघूया ज्याच्यामध्ये आपण ज्याप्रमाणे डोक्यात कोंडा होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर जखमा होतात आणि त्याच्यातून कोंडा सारखी त्वचा निघायला असते जखमांमधून आणि ती जखम कधीही दुरुस्त होत नाही. अशा प्रकारची जी स्थिती आहे त्याला आपण सोरायसिस म्हणतो. तर सोरायसिस हा जरी त्वचा विकार असला तरी आपण तर स्लाइड्समध्ये काही दिसतात की हा जो आहे अशा प्रकारचं ज्यावेळेला तुम्हाला चित्र दिसेल तर ही सोरायसिस आहे. आणि विशेषतः डोक्यामध्ये साधारणतः हा सुरुवात होते. तर अशा प्रकारे हा सोरायसिस दिसायला असतो. पण ह्या सोरायसिसची जी सुरुवात आहे ही साधारणतः डोक्यात कोंडा या लक्षणाने होते. पण डोक्यात होणारा कोंडा आणि सोरायसिस हे दोघं वेगळे आहेत. सुरुवातीला तो सारखा दिसतो पण कालांतराने हाच रुग्ण ज्या वेळेला त्याच्या शरीरावर हा संपूर्ण जखमा व्हायला लागतात आणि अशा प्रकारे कोंडा गळायला लागतो त्यावेळेला लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. सोरायसिस अजून एक वैशिष्ट्य असं आहे की प्लाक सोरायसिस हा जो सोरायसिसचा प्रकार आहे हा 80% रुग्णांमध्ये आढळतो. पण सोरायसिस या व्यतिरिक्त वेगवेगळ्या रूपाने पण येतो की जो त्याच्या मूळ रूपापेक्षा वेगळा, म्हणून त्याची ही रूपं पण आपण बघायला पाहिजेत. तर गटेड सोरायसिस हा एक त्याचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये लहान लहान बिंदूप्रमाणे जखमा होतात आणि हा सहसा लहान मुलांमध्ये कुठल्या तरी तापानंतर टॉन्सिलच्या इन्फेक्शन नंतर होतो. तसंच हा अजून एक क्वचित आढळणारा प्रकार आहे. याच्यामध्ये एका वेळेला पूर्ण शरीराला सूज येते आणि भरपूर प्रमाणात कोंडा गळायला लागतो आणि ह्या सोरायसिसमध्ये विशेषतः रुग्ण दगावू सुद्धा शकतो शरीरातलं पाणी आणि मिनरल्स कमी होऊन आणि प्रोटीन्स कमी होऊन. तसंच सोरायसिस हा प्लाक सोरायसिस आपण बघितला आहे की इन्व्हर्स सोरायसिस म्हणजे जांघेमध्ये काखेमध्ये किंवा स्त्रियांच्या स्तनांच्या खाली ज्या ठिकाणी स्किन फोल्ड्स आहेत तिथली त्वचा लाल होऊन त्या ठिकाणी जो सोरायसिस होतो त्याला इन्व्हर्स असं म्हणतात. त्याचप्रमाणे जरी सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसले तरी पस्ट्युलर सोरायसिस हा प्रकार ज्याच्यामध्ये जंतू विरहित पस निर्माण होतो तर हा एक सिव्हिअर प्रकार आहे. त्याच्यानंतर सोरायसिस तळहातळ पायाला पण होतो. तळहातळ पायाचा सोरायसिस नखांना पण होतो. म्हणजे सोरायसिस डोक्यात सुरुवात होऊन संपूर्ण शरीरावर नखांना आणि कालांतराने जॉईंट्सला होतो आणि सोरायटिक आर्थरायटिस होतो. तर सोरायसिस हा काही त्वचा विकार नाहीये तर ही पूर्ण सिस्टेमिक डिसीज आहे. म्हणजे सर आपण बघितलं की ज्यानुसार हे व्हिज्युअल्समध्ये आपल्याला बघायला मिळतंय की हा जो आजार आहे अगदी डोक्यामध्ये होणारा जो डॅन्ड्रफ असतो त्यासारखाच दिसतो. तिथून सुरुवात होते आणि तो किती गंभीर होऊ शकतो त्याची उदाहरणं आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. आणि अर्थात तुम्ही त्या संदर्भात आणखीनही काही माहिती देत होता. हो. आता सोरायसिस हा जो आजार आहे याचे आजचा विषय कारण काय. तर सोरायसिस हा जो आजार आहे याच्यामध्ये मी जसं सांगितलं की साधारणतः जे त्वचा विकार आहे तर लोकांना असं वाटतं की कुठलं तरी इन्फेक्शन किंवा हा माणूस स्वच्छता ठेवत नसेल किंवा याचा रोग आपल्याला होऊ शकेल. तर सोरायसिस हा त्यातला रोग नाहीये. तर सोरायसिस हा एक रोग प्रतिकार शक्तीचा रोग आहे ज्याला आपण म्हणतो स्वयं प्रतिरोधक म्हणजे ऑटोइम्यून. याचा अर्थ असा की आपल्या शरीरातली जी प्रतिकार शक्ती आहे ही प्रतिकार शक्ती आपल्या संरक्षणासाठी आहे. पण हीच जी रक्षक प्रतिकार शक्ती आहे ही ज्यावेळेला आपल्या शरीराविरुद्ध बंड निर्माण करते, शरीराला अपाय करते, असे जे आजार आहेत
त्या आजारांमध्ये सोरायसिस मोडला जातो आणि त्याला म्हणतात ऑटोइम्युन डिसीज. तर सोरायसिस हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. म्हणजे याचं जे कारण हे त्वचा नाही आहे, त्वचावर जे परिणाम आहे ते रिझल्ट आहे. तर शरीराच्या प्रतिकार शक्तीमध्ये जे बिघाड निर्माण झाले त्याचे परिणाम त्वचेवर येतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत प्रतिकार शक्तीमधला दोष पूर्ण जात नाही तोपर्यंत सोरायसिस दुरुस्त होत नाही. अच्छा. आणि बऱ्याच वेळेला प्रतिकार शक्तीमधला हा दोष किंवा प्रतिकार शक्तीची याला उत्तेजावस्था म्हणतात. म्हणजे जी काम त्याने वेळेवर करायला नको ते विनाकारण करणे. म्हणून प्रतिकार शक्ती दाबून टाकणारी औषधं उपचार म्हणून दिली जातात. पण ही प्रतिकार शक्ती फक्त थोड्या वेळाकरता दाबली जाऊ शकते. ती परत बंड पुकारते आणि मोठ्या प्रमाणात पुकारते. अच्छा. त्यामुळे सोरायसिसची कारणं जी आहे, जी मी म्हटलं तुम्हाला प्रतिकार शक्ती आहे, तर या प्रतिकार शक्तीसाठी जो औषधोपचार असेल तोच सोरायसिसचा पूर्ण औषधोपचार असू शकतो. अच्छा. आणि डॉक्टर, जसं तुम्ही सांगितलं की कारणं आणि कोणकोणत्या प्रकारचा हा सोरायसिस असू शकतो आणि किती गंभीर असू शकतो त्याची उदाहरणं देखील आता आपण ऑन एअर बघितलेली आहेत. डॉक्टर, याची प्रक्रिया काय असते मला ती जाणून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी साधारणतः सामान्य माणसाला कसं कळेल याच्यात सांगतो तुम्हाला. साधारणतः आपल्याला ही जी बाहेर दिसणारी त्वचा आहे ही मृत त्वचा आहे आणि याच्या खाली लिव्हिंग स्किन आहे. अच्छा. आणि ज्याप्रमाणे साप आपली स्किन काढून टाकतो त्याप्रमाणे आपण सुद्धा, मनुष्य सुद्धा रोज थोड्या प्रमाणात आपली स्किन अंघोळीच्या वेळेला जात असते आणि 28 दिवसांनी आपली पूर्ण स्किन नवीन येते. याचा अर्थ असा की आपल्या त्वचेच्या पेशींचं जे लाईफ आहे ते 28 दिवसाचं आहे आणि दर 28 दिवसांनी आपली नवीन त्वचा येते. आणि हे जे आहे हे त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादनाचं नियंत्रण ही प्रतिकारशक्ती करत असते. आता याच्यात थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की जर आपल्याला जखम झाली तर ती जखम दुरुस्त होण्यासाठी आपल्याला 28 दिवस लागत नाहीत, तर ती जखम केवळ 3 दिवसात दुरुस्त होते. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुमच्या शरीरावर जखम होते त्यावेळेला त्या ठिकाणी प्रतिकारशक्तीला जेव्हा कळतं तर ती प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते. जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया ही अनुवंशिक आहे आणि ही प्रतिकारशक्ती निर्माण करते. म्हणजे ज्या ठिकाणी जखम झालेली आहे पर्टिक्युलर त्या ठिकाणच्या स्किनवर त्या जागी विशिष्ट प्रकारचे केमिकल सिक्रेट करून तिथला रक्तपुरवठा वाढवला जातो आणि त्या ज्या पेशी आहेत जखमेच्या आजूबाजूच्या त्या 10 ते 15 पटीने जास्त प्रमाणात निर्माण होतात. म्हणजे जी दर 28 दिवसात होता त्यापेक्षा त्याचा वेग 10-15 पटीने होतो आणि ती जखम भरून येते. ज्या दिवशी ती जखम भरून येते त्यावेळेला ही जखम दुरुस्त होण्याची जी प्रक्रिया आहे ही थांबते आणि ही पूर्वीच्या वेगाला जाते. यामुळेच आपली जी जखम आहे ती काही कालांतराने आपल्याला कळत नाही की इथे जखम होती, ती बाजूच्या त्वचेत जुळून येते. पण समजा असं झालं की ही जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया सुरू झाली पण बंद झाली नाही, तर काय होईल की त्या ठिकाणच्या त्वचेचे थरावर थर साचतील आणि त्या खपल्यासारख्या गळत असतील. जी जखमेची खपली आहे ती एकाच वेळेला गळते, तसं होणार नाही तर कायम पुन्हा पुन्हा ते त्वचा गळत असेल आणि यालाच सोरायसिस म्हणतात. याचा अर्थ असा की सोरायसिसमध्ये जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया जी आहे ती विनाकारण म्हणजे जखम नसताना सुद्धा कार्यान्वित होते आणि शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यान्वित झाल्यामुळे त्या ठिकाणी सोरायसिसच्या जखमा निर्माण होतात. अच्छा. म्हणजे ह्याची जखम देखील होऊ शकते. ही जखमच आहे एक प्रकारे, कारण ही लिव्हिंग स्किन आहे आणि त्याचे थरावर थर साचतात जास्त प्रमाणात आणि ती सारखी गळत असते. तर ही जी प्रक्रिया ही जखम दुरुस्त होण्याची प्रक्रिया जी नैसर्गिक प्रक्रिया आहे ही जखम नसताना सुद्धा ज्या वेळेला कार्यान्वित होते त्यावेळेला सोरायसिस हा आजार होतो. म्हणजेच हा ऑटोइम्यून आजार आहे. हा. आणि डॉक्टर, हा आजार अनुवंशिक आहे का? कारण जनरली अनेक आजार असतात ते अनुवंशिक देखील असतात, तर हा आजार अनुवंशिक असू शकतो? सोरायसिस या आजारामध्ये हा खूप गमतीशीर आजार आहे. याचं कारण असं की सोरायसिस लोक खूप घाबरतात, पण सोरायसिसने प्रयत्न असा केला आहे की जास्तीत जास्त फिल्टर्स दिलेत म्हणजे तुम्ही सोरायसिसपासून संरक्षण करू शकतात. तर पहिलं फिल्टर असं आहे की सोरायसिस जरी अनुवंशिक असला तरी जी दोषी गुणसूत्र असतात, ज्या ज्या आजारांमध्ये एकच दोषी गुणसूत्र आहे, जर तो आजार अनुवंशिक असेल तर 100% होणारच. पण सोरायसिस या आजारामध्ये 25 प्रकारची दोषी गुणसूत्र आहे. अच्छा. त्या आणि जोपर्यंत 4 ते 5 प्रकारची दोषी गुणसूत्र एकत्र येत नाहीत तोपर्यंत सोरायसिस होत नाही. अच्छा. म्हणून 2 प्रश्न निर्माण होतात माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांचे की जे रुग्ण माझ्याकडे येतात त्यांना जेव्हा सांगतो मी अनुवंशिक आहे ते म्हणतात माझे आई आणि वडील किंवा आजोबा कोणाला नाही, मला कसा झाला? म्हणजे हे चुकीचं आहे. किंवा ज्या
आई किंवा वडिलांना सोरायसिस आहे त्यांना हा प्रश्न असतो, मला आहे तर मुलांना होईल का? तर या प्रश्नाचं उत्तर हो आहे आणि नाही आहे. म्हणून या विषयाचं मी तुम्हाला विस्तृतपणे सांगेल की काय आहे, की जर आई आणि वडिलांमध्ये एका आईमध्ये आणि वडिलांमध्ये 3 गुणसूत्र आहेत, त्यामुळे त्यांना सोरायसिस झाला नाही. अच्छा. पण ती दोघंही दोषी गुणसूत्र मुलामध्ये 5च्या 5 गेलीत तर त्या मुलाला सोरायसिस होतो, आई वडिलांना नाही. अच्छा. या उलट आई आणि वडील दोघांना सोरायसिस आहे आणि त्यांना जे अपत्य झालं त्याच्यामध्ये कमी गुणसूत्र गेली, दोषी गुणसूत्र. समजा आईकडनं 1 आणि वडिलांकडनं 2 गेली, 3च गेली, तर त्याला सोरायसिस होणार नाही. अच्छा. त्यामुळे आनुवंशिकता असल्याने सोरायसिस होईलच असं नाहीये. तर ज्या ज्या रुग्णांना आनुवंशिकता आहे त्यापैकी फक्त 30% रुग्णांना सोरायसिस होतो, 70% रुग्णांना आनुवंशिकता असूनही सोरायसिस होत नाही. ही सोरायसिसची चांगली बाजू आहे. अच्छा. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं तर याचं एक स्टॅटिस्टिक्स आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ते स्टॅटिस्टिक्स असं आहे की जर एका पालकाला सोरायसिस असेल तर अपत्यांना सोरायसिस होण्याचं प्रमाण 16.6% आहे. सगळ्या अपत्यांना होणार नाही, त्यामुळे भ्यायचं कारण नाहीये. दुसरी गोष्ट अशी की जर दोन्ही पालकांना सोरायसिस असेल तर अपत्यांना सोरायसिस होण्याचं प्रमाण हे 50% आहे. अच्छा. आणि तिसरा मी नेहमी सांगतो की आई आणि वडील दोघांना सोरायसिस नसेल तर सोरायसिस होण्याचं प्रमाण 0 नाहीये तर 10% आहे. अच्छा. म्हणजे ज्या ज्या जनरल पॉप्युलेशनमध्ये लोकांमध्ये 10% लोकांमध्ये काहीतरी दोषी गुणसूत्र आहेत. आणि पुढचं फिल्टर अजून आहे की हे असल्यावरही सोरायसिस होतो असं नाहीये. तर सोरायसिस होण्यासाठी पर्यावरणातली बदल आणि काही गोष्टी ज्या असतात प्रकट कारण आम्ही त्याला म्हणतो की ही प्रकट कारणं जी आपल्या आयुष्यामध्ये साधारणतः जी आपण सहज टाळू शकतो अशी काही आहेत, ती जर आपण टाळली तर आपण सोरायसिस टाळू शकतो. अच्छा. म्हणजे जरी अनुवंशिक असला तरी तो 100% होणारच असं नाहीये. आणि जरी तुम्हाला माहिती आहे आईवडिलांना सोरायसिस आहे, तुमच्यामध्ये प्रक्रिया दोषी आहेत, तुम्ही सोरायसिस दोषी, तरी सुद्धा तुम्ही जर काही गोष्टी पाळल्या तर तुम्ही ते टाळू शकतात. म्हणजे प्रिकॉशन्स घेणं इन शॉर्ट खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती संदर्भात बोलत होता. सध्याच्या परिस्थितीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं किंवा उत्तम ठेवणं हे किती गरजेचं आहे हे कोरोनाच्या 2 वर्षांनी खूप चांगल्यारीत्या सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे. मात्र जसं तुम्ही सांगितलं की ह्यामध्ये देखील रोगप्रतिकारक शक्तीचा उपयोग कशा प्रकारे होऊ शकतो. मात्र डॉक्टर, मला हे जाणून घ्यायचं आहे की रोगप्रतिकारक शक्तीचं संतुलन जे असतं ते बिघडणं यामागची नेमकी कारणं काय असतात? साधारणतः जन्मतः आपल्याला जी रोगप्रतिकार शक्ती मिळालेली आहे ही खरंच चांगली आहे. पण आपण आपल्या सवयीने, आपल्या आहारातल्या, व्यायामाच्या ह्या ज्या सवयी आहेत, ह्या आपण चुकीच्या सवयीमुळे किंवा आपल्याला चुकीच्या ज्ञानामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला ताणतणाव निर्माण होतात. आणि तीच जी ताणतणावाची कारणं आहे, ज्याला मी प्रकट कारणं म्हणतो विशेषतः सोरायसिसमध्ये, ती तुमची प्रतिकार शक्ती जी आहे जी बिघडवण्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये समजा एका माणसाला जर समजा सोरायसिस आहे आणि तो सोरायसिस त्याला समजा 60व्या वर्ष होणार असेल, जर तुमच्या चुका असेल तर 25व्या वर्षी होईल. तर ही जी प्रकट कारणं आहे ही तुम्हाला टाळायला पाहिजे. ही प्रतिकार शक्ती मेंटेन करताना किंवा प्रतिकार शक्तीची योग्य वाढ होण्यासाठी सुद्धा काही गोष्टींची गरज आहे. ते ज्ञान जर आपल्याला नसेल, आणि सोरायसिसच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल की काही जी प्रकट कारणं आहेत ती खूप महत्त्वाची, ती आपण समजून घेतली तर निश्चित आपण सोरायसिस टाळू शकतो. आणि तीच जी प्रकट कारणं आहे ही आपली प्रतिकार शक्ती बिघडवण्यासाठी कारणीभूत आहे. अच्छा. अच्छा. म्हणजे याच्या थोडक्यात उदाहरण मी तुम्हाला सांगेल की प्रतिकार शक्ती म्हणजे आनुवंशिकता म्हणजे काय. एका बंदुकीमध्ये असलेली एक गोळी आहे, जोपर्यंत तुम्ही ट्रिगर करणार नाहीत तोपर्यंत ती गोळी बाहेर जाणार नाही. अर्थात. तर ते जे ट्रिगर्स आहेत, प्रकट कारणं म्हणजे ट्रिगर फॅक्टर्स आहेत. तर सोरायसिसची आनुवंशिकता म्हणजे बंदुकीतली गोळी. ट्रिगर फॅक्टर्स ही तुमच्या हातात आहेत. ही तुम्ही ट्रिगर करा अगर करू नका, पण एकदा जर ट्रिगर झालीत तर मात्र त्याच्यातून गोळी परत येत नाही. तर ही ट्रिगर फॅक्टर्स आपण आता बघूया काय आहे. तर ही जी ट्रिगर फॅक्टर्स आहेत याचं महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे जे जे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये असं आढळून येतं किंवा सोरायसिसमध्ये असं आढळून येतं की हे जे ट्रिगर फॅक्टर ही ताणतणाव, मानसिक आघात आणि अतिमहत्वाकांक्षा हे अलीकडे आपल्याला आढळतं, आणि अपयश, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडतात आणि त्याच्यानंतर सोरायसिसची लक्षणं यायला लागतात. आणि दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की हे तर आपण टाळू शकत नाही, हे आपण काउन्सिलिंगने करू शकतो. पण
ज्या ज्या वेळेला अशा गोष्टी घडतात त्यावेळेला लोक मद्यपान आणि धूम्रपानच्या आहारी जातात. अच्छा. मद्यपान धूम्रपान हे ट्रिगर फॅक्टर आहे, पण ज्यांना ताणतणाव आहेत आणि ते मद्यपान धूम्रपान करत असतील तर त्यांनी त्यांची सोरायसिस होण्याची जी शक्यता ही दुपटीने वाढवली आहे. आणि बऱ्याच वेळेला जरी ताणतणाव नसतील पण अशा प्रकारच्या सवयी असतील ज्या अलीकडे वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे सोरायसिसचे प्रमाण वाढलंय, तर ही ट्रिगर फॅक्टर्स आहेत. त्यानंतर साधारण जखमा, गोंधण अलीकडे फॅशन आहे, ते सुद्धा सोरायसिसचं ट्रिगर फॅक्टर आहे. लसीकरण, बऱ्याच वेळेला आता लसीकरणानंतर काही कमी रुग्णांमध्ये पण असं आढळलं की लसीकरणानंतर सोरायसिस आलेला आहे की ज्यांच्यामध्ये प्रवृत्ती आहे. तर ही जी आहे हे टाळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगेल, तुम्ही जसं म्हटलं स्थूलता अलीकडे वाढते आणि ही जी स्थूलता आहे हे सुद्धा सोरायसिसचं प्रकट कारण आहे. तर ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या प्रतिकार शक्तीसाठी वाईट आहेत. म्हणजे वाढतं वजन किंवा जी आधुनिक आपली जीवनशैली आहे, आपलं राहणीमान, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या, मी असं म्हणू शकते सोरायसिसच नाही तर या सगळ्या गोष्टी प्रत्येक आजाराला कारणीभूत ठरू शकतात. निश्चितच. सर, ह्या संदर्भात ना आणखीनही आपण सविस्तर बोलणार आहोत. ह्याची कारणं, लक्षणं हे सगळं तुम्ही सांगितलं, मात्र उपचार पद्धती काय आहेत सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे मला जाणून घ्यायचा आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथं थांबतोय, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय एका थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलतोय आपण. खरं तर सोरायसिस हे असं विषयाचं नाव आहे. सोरायसिस आणि त्यावरील होमिओपॅथिक उपचार या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. एकूणच हा आजार कसा आहे आणि यावर जे याचे साईड इफेक्ट काय होऊ शकतात या संदर्भात आतापर्यंत डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. मात्र त्यापूर्वी होमिओपॅथिक उपचार जे असतात ते उपचार करत असताना हे उपचार जरा थोडासा वेळ लावतात की अगदी त्या रुग्णाला ठीक करण्यासाठी. पण डॉक्टरांकडे एक रुग्ण होता ज्याला सोरायसिस झालेला होता आणि त्या रुग्णाचा फोटो आपण समोर बघणार आहोत. डॉक्टर, तो फोटो खरं तर दाखवा. आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की अगदी ह्यांना सोरायसिस हा आजार झालेला होता, मात्र हा जो आजार आहे हा एका महिन्यात ठीक झालेला आजार आहे. मात्र त्यांचा हा आजार ठीक होत असताना त्यांचा अनुभव कसा होता, काय नेमका त्यांना त्रास होता आणि तो कसा ठीक झालाय, हा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं नाव? गोपाळ गायकवाड. कुठून आलात तुम्ही? संगमनेर. तुमचं वय? 60 वर्ष. तुम्हाला हा त्रास सोरायसिसचा किती वर्षापासून आहे? 1 वर्षापासून आहे. आणि तुम्ही कुठल्या दवाखान्यात जाऊन आलात? बरेच ठिकाणी 60 वेळी डॉक्टर पाहिले. तुम्हाला काही फरक पडला नाही? फरक जाणवला नाही. खास जास्तच यायचं अंगाला. बरं. आणि मग डॉक्टर सोनावणे क्लिनिकचं तुम्हाला कोणी सांगितलं? ऑनलाईनवर पाहिलं आमच्या मुलींनी. बरं. आणि क्लिनिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक पडलाय? 1 महिन्यात फरक पडला. 1 महिन्यात. आता पूर्णपणे? हां, 100% बरं वाटतं मला आता. अजून काही त्रास आहे? काही त्रास नाही आता. एवढं नाही, जाणवत नाही आता काहीच. बरं. तुम्हाला कुठे कुठे जखम होत्या? पायाला, हाताला, डोक्याला. मी तुमच्या डोक्याची जखम बघू शकते का आता? हो, पाहू शकतो ना. आता तरी काही दिसत नाही आहेत. आता त्या बऱ्या झाल्यात, बरोबर? हो. डोक्याला खाज येत नाही, अंगाला खाज येत नाही आता. तुमच्या मते आता 100% तुम्हाला आता बरं वाटतंय? बरं वाटतं मला आता. बरं. तेव्हा हे एकूणच लाईव्ह एक्झाम्पल आपण इथे बघितलेलं आहे की कशा प्रकारे त्यांचा सोरायसिस हा बरा झाला. डॉक्टर, सोरायसिस होण्यामागच्या कारणांमध्ये तुम्ही एक जीवनशैली ह्याचा देखील या संदर्भात देखील सांगितलं होतं. तर सोरायसिस आणि सध्याची जीवनशैली याचा नेमका संबंध काय आहे? एक 40 वर्षापूर्वी 30 ते 40 वयोगटात होणारा आजार अलीकडे 18 ते 25 वयोगटात आढळतो आहे. आणि आधुनिक जीवनशैली ही सोरायसिसला खूप पूरक आहे, कारण ती तरुण वयात होते आणि जेवढ्या तरुण वयात सोरायसिस होईल तेवढं सोरायटिक आर्थरायटिस फास्ट होईल. तर आधुनिक जीवनशैलीमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टाळायला पाहिजे, ज्याच्याने सोरायसिस वाढतो आहे, लहान मुलांमध्ये होतोय. उदाहरणार्थ साधारणतः झोप कमी असणे, व्यायामाचा अभाव, जंक फूड, जास्त गोड पदार्थ खाणे आणि ताणतणाव, याच्यामुळे सगळ्या प्रकारचे प्रतिकारशक्तीचे आजार वाढताय, सोरायसिस वाढतोय. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कृपया टाळा आणि सोरायसिस टाळा. निश्चितच. तेव्हा सोरायसिस असू दे किंवा इतर कुठलाही आजार तो टाळता येणं हे आपल्याच हातात आहे, त्यामुळे तिकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही इथं आलात आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा केलेली आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
तेव्हा सोरायसिस ची कारणं आणि होमिओपॅथिक उपचार काय काय असतात या संदर्भात डॉक्टर RS सोनवणे यांनी आज आपल्याला माहिती दिलेली आहे. एक त्वचा विकार शरीरामध्ये पसरून किती हानिकारक होऊ शकतो याची उदाहरणं देखील आपण बघितली. हा आजार तुमच्या संबंधितांमध्ये किंवा तुम्हाला असेल तर निश्चितपणे डॉक्टरांना लवकरात लवकर संपर्क साधा. या कार्यक्रमात मी आता इथंच थांबतेय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे